नमस्कार, मी आलो आहे माझ्या गावी कणकवलीमध्ये। फेब्रुवारी मार्च महिन्याला सुरुवात झाली की कोकणातल्या घराघरात बनवली जाणारी भाजी म्हणजे ओल्या काजूची भाजी। बाजारात 1400 रुपये किलोने विकले जाणारे ओले काजू कोकणात मात्र सहज प्रत्येकाच्या घरात आपल्याला दिसतात। आज आपण गुढीपाडव्यानिमित्त काय नैवेद्य कोकणात दाखवला जाणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा माझा छोटासा प्रयत्न। व्हिडिओ संपूर्ण बघा आणि आवडला तर सबस्क्राईब करून एक लाईक नक्की करा। आज नैवेद्यासाठी ओल्या काजूची भाजी बनवली जात आहे। त्यासाठी ओल्या नारळाचं खोबरं, कांदा, टोमॅटो यांचे मिश्रण भाजून त्याची चटणी, फोडणीसाठी कांदा, कढीपत्ता आणि घरगुती मसाले तसेच गरम मसाला, आले लसूण पेस्ट आणि बटाटा एवढे साहित्य वापरून पारंपरिक पद्धतीने काजूची भाजी कशी बनवली जाते हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। अशा प्रकारे ओल्या काजूची भाजी बनवून तयार झाली आहे। नैवेद्य दाखवायचा असल्याने इच्छा असूनही आताच खाता येणार नाही। आता जो दुसरा पदार्थ बनवला जात आहे तोही कोकणातील एक पारंपरिक पदार्थ आहे, त्याला वडे असे म्हणतात। हे वडे गहूचं पीठ, तांदळाचं पीठ, धने, मेथी यांचं मिश्रण एकत्र भाजून या पिठामध्ये टाकून त्यापासून वडे बनवले जातात। खूपच सुंदर असे वडे बनवून तयार झाले। या वड्यांचा एवढा सुंदर असा वास सुटला आहे ना की ते कधी एकदा खातो असं झालं आहे, पण नैवेद्य दाखवायचा असल्याने थोडा वेळ लागेल। आता तिसरा जो पदार्थ बनवला जात आहे ती म्हणजे सगळ्यांच्याच आवडती आपली बटाटा भजी। आता यांची बनवण्याची पद्धत थोडी मला वेगळी वाटली, कारण यांनी बेसनसोबत तांदळाचे पीठ त्यामध्ये मिक्स केलं आणि त्यानंतर घरगुती मसाले टाकले। आता बघू ही भजी कशी बनत आहेत। त्यांना मी तांदळाचे पीठ का टाकले याचा प्रश्न विचारला असता भजी चांगली कुरकुरीत होतात असं त्यांनी सांगितलं। त्यानंतरचा पदार्थ होता तो म्हणजे श्रीखंड। हे तर सगळ्यांच्याच आवडीचं असतं आणि यांनी एक कच्च्या आंब्यापासून एक बनवलं होतं, त्याला नाव कोकणामध्ये आहे खिरमट। यामध्ये मसाला, गूळ आणि थोडंसं तेल टाकलं जातं, खूप चवीला चांगलं आहे। अशा प्रकारे नैवेद्य पूर्ण तयार झाला आहे आणि हे बघू शकता तुम्ही नैवेद्य कसा सजवला गेला आहे आणि किती मनापासून हा नैवेद्य बनवला गेला आहे।